नमस्ते. अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स या टॉपिकमधील आपला सुरुवातीचा पॉईंट होता इंट्रोडक्शन, ज्यामध्ये आपण पाहिलं अल्कोहोल्स, फिनॉल्स किंवा इथर म्हणजेच काय. अल्कोहोल, फिनॉल किंवा इथर हे आपण समजून घेतल्यानंतर या टॉपिकमधील दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजेच क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स, क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स आणि क्लासिफिकेशन ऑफ इथर्स हे आपल्याला वन बाय वन पाहायचं आहे. यामधील पहिला पॉईंट आहे तो म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ अन अल्कोहोल्स. अगदी सुरुवातीला आपण समजून घेतलंय की अल्कोहोल म्हणजेच काय. ऑर्गॅनिकचं असं प्रत्येक कंपाऊंड ज्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे याला आपण अल्कोहोल असं म्हणतोय. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तर एकूण किती हायड्रॉक्सिल ग्रुप असतील, आणि म्हणूनच त्याच्या आधारे की त्या अल्कोहोलमध्ये एकूण किती हायड्रॉक्सिल ग्रुप असतील त्या अल्कोहोलचं क्लासिफिकेशन एकूण 4 प्रकारे करतात. ऑन द बेसिस ऑफ number of hydroxyl groups present in that alcohol, alcohols are classified as first one monohydric alcohols, second dihydric alcohols, third trihydric alcohols, and fourth one polyhydric alcohols. So first monohydric alcohols. मोनो म्हणजेच सिंगल आणि हायड्रिक म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप. थोडक्यात असं अल्कोहोल ज्यामध्ये फक्त एकच हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल. सो इन मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल डायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजेच अशी अल्कोहोल्स ज्यामध्ये 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतील. So dihydric alcohol means in this alcohol 2 hydroxyl groups are present. For example, trihydric alcohols म्हणजेच अशी अल्कोहोल्स ज्यामध्ये 3 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतील. In these alcohols 3 hydroxyl groups are present. For example, and the last one polyhydric alcohols. या अल्कोहोलमध्ये 3 पेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट असतील. दॅट मीन्स इन दोज अल्कोहोल्स मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल, सो हायड्रॉक्सिल ग्रुपच्या संख्येच्या आधारे जे आपण अल्कोहोलचं वर्गीकरण एकूण 4 प्रकारामध्ये केलंय, मग प्रत्येकाला व्यवस्थित समजलं असेल. आता पुढे जाऊ. मोनोहायड्रिक अल्कोहोलचे पुन्हा एकूण 2 प्रकारामध्ये वर्गीकरण होतं. हे सांगण्यापूर्वी थोडंसं महत्त्वाचं आहे का, इथून पुढचा जो टॉपिक आहे तो सगळा टॉपिक हा फक्त आणि फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोल बाबत आहे, आणि त्यामुळं मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच काय आणि त्याचं वर्गीकरण व्यवस्थित समजून घ्या. आता आपण पाहूयात मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच आपण असं म्हटलं की असं अल्कोहोल ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. मग जर तो एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे, तो एक हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कार्बन कोणत्या हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे, आणि म्हणूनच ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम टू विच दॅट वन हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड, monohydric alcohols are classified into 2 types. पुन्हा एकदा सांगते मी की मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये आहे फक्त एक हायड्रॉक्सिल ग्रुप, आणि तो एक हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बनची कोणती हायब्रिडायझेशन स्टेट आहे याच्यावरून मोनोहायड्रिक अल्कोहोलचे एकूण 2 प्रकार सांगता येतील. पहिला प्रकार आहे, सी ऑन द बोर्ड, मोनोहायड्रिक अल्कोहोल विथ sp3 कार्बन OH बॉन्ड, आणि नंबर 2 मोनोहायड्रिक अल्कोहोल विथ sp2 कार्बन OH बॉन्ड. मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन समजण्यापूर्वी हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम ही कॉन्सेप्ट समजून घ्या. अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. आपल्याला माहिती आहे की कार्बन कॅन फॉर्म सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, आणि मग या कार्बनच्या बॉन्डिंगचा आणि त्याच्या हायब्रिडायझेशन स्टेटचा अतिशय जवळचा संबंध आहे की त्या कार्बनभोवती सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजेच तो कार्बन कोणत्या हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये. कार्बनभोवती जर सगळे सिंगल बॉन्ड्स असतील
म्हणजेच तो कार्बन असतो sp3 हायब्रिडाइज्ड. जर कार्बन भोवती डबल बॉन्ड असेल तर तो कार्बन असतो sp2 हायब्रिडाइज्ड. आणि जर कार्बन भोवती ट्रिपल बॉन्ड असेल तर तो असतो sp हायब्रिडाइज्ड कार्बन. सिंगल बॉन्डेड कार्बन having sp3 hybridized state, double bonded carbon having a sp2 hybridized state, and a triple bonded carbon having a sp hybridized state. ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. After this, let's come to our main point, that is classification of monohydric alcohols. मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपण एकूण 2 प्रकारे करतोय आणि तेही त्यातील हायड्रॉक्सिल कंटेनिंग कार्बनच्या हायब्रिडायझेशन स्टेटच्या आधारे. म्हणजेच मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये जो एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजेच सिंगल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड आहे का, तो एक हायड्रॉक्सिल ग्रुप हा sp2 हायब्रिडाइज्ड म्हणजेच डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड आहे. यातील पहिला प्रकार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कंटेनिंग sp3 कार्बन OH बॉन्ड. या अल्कोहोल्समध्ये जो एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड असेल अल्किल ग्रुपमधील sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. म्हणजेच या अल्कोहोल्समध्ये जो एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो अटॅच्ड असेल अल्किल ग्रुपमधील सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटमला. इन these alcohols that one hydroxyl group is attached to the sp3 hybridized, that means a single bonded carbon of the alkyl groups. So these alcohols can be represented as ROH, or you can simply call them as alkyl alcohols. ज्यात याच्यामध्ये R म्हणजेच अल्किल ग्रुप अटॅच्ड आहे हायड्रॉक्सिल ग्रुपला आणि म्हणून म्हटलं अल्किल अल्कोहोल्स. ओके, यानंतरचा पुढचा प्रकार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कंटेनिंग sp2 कार्बन OH बॉन्ड्स. या अल्कोहोल्समध्ये जो एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड असेल sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. म्हणजेच यामधील जो एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो अटॅच्ड असेल डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला. In these alcohols, that one hydroxyl group, it is attached to the sp2 hybridized, that is a double bonded carbon atom, and that's why these alcohols are also called as vinylic alcohols. For example, vinyl alcohol. हे होतं मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये आपण जो पहिला प्रकार पाहिला त्या पहिल्या प्रकारामध्ये जो अल्किल अल्कोहोल आहे, म्हणजेच की एक सिंगल हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड आहे अल्किल ग्रुपच्या सिंगल बॉन्डेड कार्बनला आणि त्या प्रकाराचे पुन्हा एकूण 3 उपप्रकार पडतात. थोडक्यात अल्किल अल्कोहोलचे पुन्हा एकूण 3 प्रकार आहेत. ते म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स आणि टर्शरी अल्कोहोल्स. हे जे वर्गीकरण आहे ते म्हणजेच त्या अल्किल अल्कोहोलमधील कार्बनच्या प्रकारानुसार आहेत. म्हणजेच काय की अल्किल अल्कोहोलमध्ये जो एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड आहे सिंगल बॉन्डेड कार्बनला, तो सिंगल बॉन्डेड कार्बन हा कोणत्या प्रकारचा आहे, तो प्रायमरी कार्बन ॲटम आहे, सेकंडरी कार्बन ॲटम आहे का टर्शरी कार्बन ॲटम आहे, आणि त्यानुसार हे एकूण 3 प्रकार आहेत. सी ऑन द बोर्ड. प्रायमरी अल्कोहोल म्हणजेच या अल्कोहोलमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड असेल प्रायमरी कार्बन ॲटमला. फॉर एक्झाम्पल, सेकंडरी अल्कोहोल. या अल्कोहोलमध्ये एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड असेल सेकंडरी कार्बन ॲटमला. फॉर एक्झाम्पल, and टर्शरी अल्कोहोल. या अल्कोहोलमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड असेल टर्शरी कार्बन ॲटमला. फॉर एक्झाम्पल, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल
आणि टर्शियरी अल्कोहोल याचं रिप्रेझेंटेशन आणि एक्झाम्पल आपण बोर्डवर पाहू शकतो. ही अल्कोहोल किंवा हे अल्कोहोलचे प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. इथून पुढे आपल्याला या टॉपिकमध्ये जेवढ्या केमिकल रिॲक्शन्स पाहायचे किंवा जेवढी जी काही माहिती पाहायची आहे ती असेल याबाबत, त्यामुळे हा प्रकार तेवढा प्लीज समजून घ्या. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल याचा अर्थ तुम्हा सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल. आता पुढे जाऊन ही जी अल्कोहोल्स आहेत प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शियरी, ही अल्कोहोल्स ॲलिलिक किंवा बेन्झिलिक सुद्धा असू शकतात. मग आता ॲलिलिक अल्कोहोल्स म्हणजेच काय आणि बेन्झिलिक अल्कोहोल्स म्हणजेच काय? पहिली टर्म ॲलिलिक अल्कोहोल्स. ॲलिलिक अल्कोहोल्स म्हणजेच अशी अल्कोहोल्स ज्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड आहे sp3 कार्बन ॲटमला आणि तो कार्बन अटॅच्ड असेल डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला, थोडक्यात sp2 कार्बनला. यालाच म्हणतात ॲलिलिक अल्कोहोल. इन ॲलिलिक अल्कोहोल्स हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड to a sp3 hybridized carbon atom which is further bonded to a sp2 carbon atom, that is called allylic alcohols. For example, बेन्झिल अल्कोहोल. या अल्कोहोलमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कार्बन अटॅच्ड असेल बेन्झिन सारख्या ॲरोमॅटिक रिंगला. In these alcohols, hydroxyl group attached to sp3 carbon atom which is further bonded to an aromatic ring like a benzene. For example, benzyl alcohol. हे होतं अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. तुम्हा सर्वांना ते नीट समजलं असेल. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपण पुन्हा एकदा एक ओव्हरव्ह्यू पाहूयात की कशा प्रकारे आपण ते केलं होतं. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन यामध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि त्यातला प्रकार अल्किल अल्कोहोल नीट समजून घ्या, कारण इथून पुढं आपल्याला अल्कोहोलमध्ये जेवढ्या केमिकल रिॲक्शन्स पाहायच्या आहेत त्या असतील अल्किल अल्कोहोलच्या. त्यामुळे अल्किल अल्कोहोल हा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे, तो व्यवस्थित समजून घ्या. ओके, आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथर आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन. सो थँक यू.